तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आसुतकर मोरे नंबर 1 मध्ये. आज आपण चाललोय भाजे लेणी. भाजे लेणी ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन बौद्ध लेणी आहे. यामध्ये बौद्ध स्तूप, त्याचप्रमाणे यक्ष, गंधर्व, इंद्र व सूर्याची शिल्पे आहेत. गावाजवळ 400 फूट उंचीवर ही लेणी आहे. येथील चैत्यगृह महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे बाजूला भिक्खूंना राहण्यासाठी असलेल्या खोल्या देखील आढळतात. या लेण्यांना 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. संरक्षित स्मारक असल्यामुळे या लेण्यांकडे जाण्याचा मार्ग खूप सोपा आहे आणि ह्याच मार्गाच्या सुरुवातीला आपल्याला पहिली शिल्प दिसून येते. आणखीन काही शिल्प आपण पुढे पाहणार आहोत. शिल्पांप्रमाणेच वातावरण आणि निसर्ग सौंदर्य हे ह्या लेणीला लाभलेले एक चांगले वैशिष्ट्य आहे. वरून दिसणारं गाव मन मोहून टाकतं आणि ह्या लेणीला भेट देण्याचा अनुभव याला द्विगुणित करतात. 10-15 मिनिटाची चढाई केल्यानंतरला आपल्याला सर्वात पहिले दिसते ते डाव्या हाताला असलेले तिकीट घर. तिकीट घरासमोर त्याच्या एक फलक लावलेले आहे. त्या फलकावरती वेगवेगळे तिकिटाचे दर दाखवलेले आहेत. आपल्याला म्हणजे भारतीय नागरिकांना 25, विदेशी नागरिकांना 300 आणि 15 वर्षाखालील मुलांना फ्री म्हणजे मोफत असं असलेले ते तिकीट दर आहेत. तिकीट घरातून तिकीट काढल्यानंतर अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती समोर असलेल्या ह्या गेटवर जे सूचना फलक लावलेले आहेत त्याला पूर्णपणे वाचून आतमध्ये जायचे आहे. संरक्षित स्मारक असल्यामुळे तेथेही असलेल्या सूचनांचे उल्लंघन होणार नाही याचा पूर्णपणे जबाबदारी आपण घ्यायला हवी. तर आम्ही आतमध्ये गेलो. गेटमध्ये आतमध्ये गेल्यानंतर उजवीकडे जे वॉचमॅन बसले होते त्यांनी आमचं तिकीट चेक केलं. तिकीट चेक करून झाल्यानंतरला आम्ही आतमध्ये गेलो पाहण्यासाठी. तर उजव्या साईडला हे जे आहे तेथे आपल्याला संपूर्ण लेणीमध्ये आत शिरल्यावरती सर्वात प्रथम दिसते ते प्रवेशद्वार म्हणजे प्रवेशद्वाराची कमान आणि दुसरे म्हणजे त्याचे चैत्यगृह आहे ते देखील आपल्याला समोरच दिसून येते. चैत्यगृहाला लगतच असे हे दुमजली विहार आहे. त्याचे पण कोरीवकाम अगदी रेखीव आहे. ते पाहण्यासारखे आहे. तर आपण लेणी पाहण्याची सुरुवात उजवीकडून करणार आहोत म्हणजे पूर्वेकडून. आता ज्या वेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस हा संपूर्ण कोरडा पडलेला झरा आम्हाला दिसला. कारण इथे येण्याची वेळ खरी सप्टेंबरपर्यंत आहे. म्हणजे बाजूचा धबधबा देखील पाहता येतो. इथून थोडं पुढे आल्यावरती इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्तूप आपल्याला इथे दिसतील. अतिशय मोठ्या पद्धतीने आणि सुबक पद्धतीने हे कोरीवकाम केलेलं आहे. संपूर्ण असा आतपर्यंत ते आहे. त्याची जी हर्मिका आहे, ज्या वरच्या भागाला स्तूपाच्या वरच्या भागाला हर्मिका असे म्हणतात, त्या हर्मिका देखील त्याला जॉईंट आहे. आणि ही स्तूप बाहेर आता संरक्षण केलेली आहेत. वरती त्याच्यावरती शेड टाकलेली आहे. आजूबाजूला त्याला कोणी स्पर्श करू नये किंवा काही होऊ नये याची दक्षता घेतली जाते. शिवाय आपण फेरी मारत असताना किंवा आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेट देत असताना आपल्यासोबत हे वॉचमॅन असतातच. कारण काही झालं तरी ही जबाबदारी आपली स्वतःची असली तरी त्यांची देखील आहे आणि त्याचबरोबर आपली देखील आहे. त्यामुळे पूर्णपणे दक्षता घेऊन तुम्ही जा. सर्वात पहिलं उजवीकडून सुरुवात करूया.
उजवीकडे काय आहे ते. तर उजवीकडे जात असताना म्हणजे पूर्वेकडे, ही दिशा पूर्व आहे आणि पूर्वे दिशेला जात असताना एक सुंदर असं आंब्याचं झाड तिथे दिसलं आणि ही कोरीव काम केलेली एक लेणी आहे इथे छोटी. तर त्या लेणीकडे आपण पुढे नंतर जाऊ. तिथल्या आतमध्ये काय आहे ते नंतर पाहू. सुरुवातीला आम्ही पुढे गेलो आणि एकदम उजवीकडे एक झरा होता. त्या झऱ्याच्या बाजूला असलेले हे विहार म्हणजे बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठीचा जो एक हे केलं होतं घर, त्या पद्धतीने जे विहार केलं होतं तर ते आहे इथे. आणि इथून ही लेणीची सुरुवात होते. तर इथे खाली उतरून बघूया पुढे जाऊन काय आहे ते. आतमध्ये गेलो पाहण्यासाठी. एकदम असं बाजूने रस्ता एकदम निमुळता होता आणि इकडून आतमध्ये आल्यानंतरला आपल्याला एक कोरीव काम दगडाचं ते पाहताना एकदम आश्चर्यच वाटतं. कारण त्यावेळेस जे काम करून ठेवलेलं आहे, जे या लेण्या जेव्हा खोदल्या गेल्या असतील जवळजवळ 2500 वर्षापूर्वी, तर तेव्हाचं व्रण हे जे आहेत ते अजून देखील आपल्याला दिसून येतात. तर लेण्यांच्या हे पाहताना खूप छान वाटत होतं. आणि मग इकडून आम्ही पुढे गेलो आणि दुसरी लेणी पाहिली. हे दुसरं एक विहार आहे आणि थोडं पुढं आल्यावरती ही जी सर्वात फेमस असलेली अशी इथे देखील एक चैत्यगृह आहे. तर तिथे पहिले आपण जाऊया. चैत्यगृहामध्ये असलेली हे काम केलेलं आपल्याला पाहताना खूप आश्चर्यचकित वाटतं. थोडंसं आता डागडुजीकरण केलेलं आहे याचं. थोडंफार काय काय ठिकाणी तुम्हाला सिमेंटिंग वगैरे लावलेली दिसेल. पण जे पुरातत्व काळात म्हणजे जुन्या काळात जे काही झालं होतं, म्हणजे जे कोरीव काम झालं होतं, त्याचे आपल्याला संपूर्ण व्रण हे आपल्याला दिसतात या लेणीमध्ये. इथे तुम्ही पाहताय तर हे सिमेंट आहे अर्ध, म्हणजे थोडं डेव्हलप केलेलं आहे, म्हणजे रिपेअर केलेलं आहे. तर ही ते आपण आता आलो आहे पुढे, तर ती आहे इंद्रलेणीकडे. आता ह्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की इंद्रदेव आणि सूर्यदेव हे दोघेजण घोड्यावरती विराजमान होऊन चाललेले आहेत. शिवाय उजवीकडे जे आपल्याला दिसते लेणी, तर ती आहे तबला वाजवणारी स्त्री. तर याच्यावरून असं समजतं की तबल्याचा शोध हा 2000 वर्षापूर्वी म्हणजे भारतीय तबला असावा. हे खाली जे दिसत आहे ते आहे तबला वाजवणारी स्त्री आणि तेथे आजूबाजूला हे करणारे म्हणजे कलेसंदर्भातलं हे एक आपल्याला शिल्प आपल्याला बाकी सगळे हे विहार आहेत हे जे भिक्खू लोकांना राहण्यासाठीचे आहेत. इकडे एक अशी कलाकृती पाहायला मिळते वेगवेगळ्या प्रकारची ना, तर ते पाहून थोडंसं आश्चर्यचकित व्हायला होतं की त्यावेळेस जे काय कामकाज केलं असावं, जे काय कोरीव काम केलं असेल, तर ते कशा पद्धतीने केले असेल आणि काय त्यांचं डेडिकेशन असेल. त्या डेडिकेशनला एक सलाम माझ्याकडून. कारण ही जी कमान वगैरे तयार करणं आणि एवढ्या अखंड म्हणजे दगडामध्ये, एवढ्या कठीण दगडामध्ये, आणि ते एवढं कोरीव काम करून केलं म्हणजे ती त्या लोकांची कला आपल्याला त्या कलेशी तुलना नाही करता येत. कारण ह्या खांबांची जी रचना आहे ही सारखीच आहे एकाच पद्धतीची. आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे इथे आपल्याला दिसत आहेत हाती, सिंह, घोडे वगैरे, तर ते देखील शिल्प एक केलेलं आहे. आणि इथे एक पिलर आहे, त्या पिलरच्या वरती देखील एक सुंदर असं शिल्प तयार केलेलं आहे. तर ही जी कलाकृती आहे ना, ती ही पाहूनच आपल्याला त्याचा अनुभव घेता येईल. हे आपण समोर जेव्हा जाऊ, आपण जेव्हा समोर असू त्यावेळेसच पाहताना खूप छान वाटतं. तर आता आपण सूर्यलेणीकडनं पुढे जात आहोत. तर सूर्यलेणीकडनं आल्यानंतरला हे सर्वात महत्त्वाचं आहे ते चैत्यगृह. ते सर्वात मोठं असं गृह आहे आणि त्याची कमान देखील खूप मोठी आहे. एकदम रेखीव आणि कोरीव काम केलेलं आहे. तर सुरुवातीला हा एक विहार आहे, त्या विहारामध्ये जाऊया. विहार
विहाराचं बांधकाम हे जुन्याच पद्धतीचं आहे. इथे थोडीशी जागा आहे त्याची. इथे बसण्यासाठीचं जागा आहे. म्हणजे ह्या ठिकाणी, या लेणीच्या ठिकाणी जे विहारांचं बांधकाम केलेलं आहे किंवा ते जे भिक्षू लोकांना राहण्यासाठीचं जी जागा आहे त्याची एक रचना ती सगळी सारखीच आहे. पण मात्र ते सारखं आणि हुबेहूब निर्माण करणं यासाठी त्यांच्या कलेला काय दाद द्यावी हेच कळत नाही. म्हणजे त्यांना आपण काय, म्हणजे 2500 वर्षांपूर्वीच्या कलेचा आपण तुलना कुठल्याच ह्याच्याशी करू शकत नाही. तर हे संपूर्ण असं विहार आहे आणि राहण्यासाठीचं भिक्षू लोकांना. तिथून खाली उतरलो आणि हे एक मजली असं आणखीन एक विहार आहे, जवळच आहे. त्याचं पण कोरीव काम केलेलं आहे. आणि हा आहे तो मेन सर्वात महत्त्वाचा चैत्यगृह आणि त्या चैत्यगृहाची ही कमान. तर चैत्यगृहामध्ये जाण्यासाठी आपल्याला इथून पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरती चढून मी पुढे गेलो आणि हा संपूर्ण जी कमान आहे या कमानीला चैत्य कमान असे म्हटले जाते. त्याची उंची सुमारे 17 मीटर लांब आणि 8 मीटर रुंद आणि तितकेच मीटर उंच असे आहे. त्याला म्हणजे ह्या कमानीला 172 छिद्रे पाडलेली आहेत. तर ते आपल्याला समोर दिसून येतं, 172 छिद्र. आणि हे त्याच्या बाजूला असलेलं त्यांचं आणखीन एक विहार, म्हणजे जिथे बौद्ध भिक्षू त्यांची साधना करायचे, राहण्याची सोय असायची, ते देखील इथे बाजूला आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊया चैत्यगृहात, पाहूया कसा. चैत्यगृहामध्ये आतमध्ये आल्यानंतरला वातावरण एकदम शांत आहे आणि मनाला एक शांतीचा अनुभव प्राप्त होतो. समोरच असलेला स्तूप पाहून मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. हे एकूण 27 खांब आहेत आणि ह्या ज्या वरती जे आपल्याला दिसत आहे लाकडी काम, त्या तुळ्या, त्यांना तुळ्या असं म्हटलं जातं. त्या तुळ्यांवरती ब्राह्मीलिपीमध्ये, जुन्या ब्राह्मीलिपीमध्ये एक शिलालेख वगैरे लिहिलेले आहे. शिलालेख नाही म्हणता येणार त्याला, लेख लिहिलेले आहेत. तर ते जी लिपी आहे ती ब्राह्मीलिपी आहे. आणि हे जे खांब आहेत ते अतिशय सुंदर पद्धतीने कोरीव काम केलेलं आहे ते. आणि त्या खांबांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर ते खांब कुठेही असे पुढे मागे किंवा असे आबडधोबड असे नाही आहेत. ते एकमेकांशी तंतोतंत जुळलेले आहेत. म्हणजे त्यांना जर तुम्ही नीट पाहाल, जर पुढे जाऊन आपण दाखवतो तुम्हाला, की तुम्ही जर एका रांगेत आणि एका ह्याच्यामध्ये उभे राहिलात तर तुम्हाला ते असे जाणवेल की ते एकच खांब आहे. आणि त्या एका खांबामागे तुम्ही जर उभे राहिलात तर असे एकदम तंतोतंत जुळले जातात. सो ह्यांची जी कलाकृती आहे ती खूपच मस्त आणि खूप छान आहे. शिवाय हे एकदम सॉलिड मटेरियल आहे. सॉलिड मटेरियल म्हणजे हा पूर्ण अखंड दगडच आहे. सो आता आपण पुढे जाऊया. शिवाय आता इथे खांबांवरती मी आणखीन एक पाहिलं की इकडे कमळ, त्यानंतरला फुलांचं असं वेगवेगळी चिन्ह कोरलेली आहेत. शिवाय हे आपल्याला इथे एका खुंटीवरती लटकवलेला असा फुलांचा हार देखील दिसतो. काही स्तूपाच्या पाठीमागे जे खांब आहेत त्याच्यावरती आपल्याला पुसटशी अशी गौतम बुद्धांची म्हणजे आपल्याला चित्र आपल्याला दिसून येतं. तर ते देखील मी पाहिलं तिथे आणि खूप छान अनुभव आला मला. हा संपूर्ण दगड आपल्याला संपूर्ण दिसतोय कसा कोरीव काम केलेला आहे आणि पाहताना खूप मन प्रसन्न होऊन जातं एकदम. तर हा स्तूपामध्ये थोडंसं पाहिलं आणि फिरलो की खूप शांत वाटतं. वातावरण अतिशय सुंदर असल्यामुळे मनाला एकदम शांती प्राप्त होते. आणि ह्या शिलेला आपल्याला हात लावता येतं, त्यामुळे तो वेगळाच अनुभव आपल्याला मनामध्ये साठवून ठेवता येतो. आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही देखील इकडे या आणि इथे तुम्ही साधना देखील करू शकता.
माझ्या माहितीप्रमाणे येथील स्तूपाच्या समोर अगदी असलेल्या ह्याच्यावरती सारीपाट म्हणून कोरलेला होता आणि पण आता तो काय त्याचं दिसत नाही आहेत काय ते पडसाद आणि त्याचे कुसट झालेले आहेत. सो आता इथे मला हे वेगवेगळे छिद्र मोठे मोठे असे दिसून आले आणि त्या छिद्राचा काय उपयोग आहे ते काय मला कळलं नाही. मे बी ते ड्रेनेज सिस्टीम आहे काय आहे तेच कळलं नाही. सो तुम्हाला काही माहिती असेल तर ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि माझ्या माहितीप्रमाणे इथे सारीपाट कोरलेला असायचा या जमिनीवरती समोरच्या स्तूपाच्या अगदी समोर. ते ही अशी छिद्र आहेत वेगवेगळी ते दिसून येतात आपल्याला स्पष्टपणे. चला तर मग आपण पुढे जाऊ. अजून थोडं लेणीच्या पुढे पाहण्यासारखं बरंच आहे. पुढे जाता येतं इकडून आणि इथून असं पुढे गेल्यानंतरला आपल्याला वेगवेगळे विहारच दिसतात. म्हणजे 22 एकूण टोटल 29 असे शिलाकल्प आहेत तिथे कोरलेले आणि त्या चैत्यगृहात म्हणजे चैत्यगृह कोरलेले आहेत ते एकूण. आणि त्या वेगवेगळे भिक्षू लोकांना राहण्यासाठीचे जे घरं बांधलेले आहेत ते देखील इथे आपल्याला दिसून येतं. म्हणजे ते खाली नसून एक एक मजल्यावरती देखील आहेत आणि त्या मजल्याला जाण्यासाठीची त्या पाठीमागे त्याच्या पायऱ्या होत्या. ह्याची पण बांधणी तशीच आहे, सारखी बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी तिथे यूज करायचे. बाकीच्या वेळेस ते चैत्यगृहामध्ये जाऊन ध्यान साधना वगैरे करत असतील आणि रात्रीच्या वेळेस मात्र इथे येऊन त्यांना आराम करण्याची ही सोय आहे. एवढं सगळं पाहून आपल्या बुद्धिमत्तेमध्ये आणि विचारामध्ये खूप फरक पडतो. शिवाय बौद्ध म्हणजे धर्म जो आहे तो किती मोठा धर्म आहे याची आपल्याला इथे आल्यानंतरला जाणीव होते. आणि याच धर्माचा मी एक भाग आहे ज्यांनी मला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला त्याचा सहभाग म्हणजे भाग बनवून घेतलं. त्यासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील ऋणी आहे. छोटे छोटे प्रार्थनास्थळं पाहून झाल्यानंतरला म्हणजे स्तूप पाहिल्यानंतरला थोडं पुढे आल्यावरती एक पाण्याचा झरा आहे. त्याचं उगमस्थान इथे आहे ते आपल्याला दिसून येतं. म्हणजे इथे जे भिक्षू लोक राहायचे त्या लोकांचं राहण्याची आणि पाणी पिण्याची सोय ही इथून होत असावी. तर हा जो आहे हा खूप जुना असा पाण्याचा स्रोत आहे. तो आपल्याला इथे दिसण्यात येतो. तो अगदी दक्षिण दिशेला आहे. तर तो एक अशी ही मोठी शिला आहे. आता तिला जरा भेग पडलेली आहे पण पाणी देखील तिथे होतं. आता ते पाणी पिण्यासारखं आहे की नाही माहिती नाही, बट आता त्याच्यामध्ये तर मासे वगैरे होते दिसत होते. खूप छान आहे ते पाहताना, खूप मन प्रसन्न होऊन जातं. आणि एवढ्यावरती म्हणजे 400 फूट उंचावरती हे पाण्याचा स्रोत पाहून एकदम मन तृप्त होऊन जातं. चला तर मित्रांनो आता चाललोय पुन्हा घरी. हॉटेलवरती जातोय. भाजी लेण्यांमध्ये पाहिलं सगळं संपूर्ण. एकूण 26 स्तूप आहेत. 26 म्हणजे भिक्षू लोकांची ध्यान साधना करण्याची जी जागा आहे बसायची ती आहे. एक मोठा स्तूप आहे, चैत्य स्तूप आहेत. खूप छान वाटलं, एकदम प्रसन्न वाटलं मन. खूप शांतता आहे अतिशय. तुम्ही पण या, भेट द्या, नक्कीच तुम्हाला आवडेल. मी आता इथे भाजी लेणी इथे आलेलो. त्या लेण्या आणि आम्ही इथे सगळं बघितलं. आम्हाला सर्वात छान आणि सुंदर असा अनुभव आलेला आहे. तुम्ही पण इथे नक्की एकदा तरी विजिट करा आणि बघा. इथे काय 25 रुपये तिकीट आहे. थोडंसं जास्त पायऱ्या चढाव्या लागतील. पाण्याच्या बॉटल कॅरी करा म्हणजे. आणि कचरा कुठे करू नका, पण तुम्ही या, व्यवस्थितच याल
कचरा होणार नाही याची सुद्धा दक्षता नक्कीच घ्याल. पण इथे आवाज, शोरशराबा किंवा व्यसन, कचरा करणं असं कोणीच करत नाही तसंही आणि करू नये. सो याची दक्षता घ्या. पण हे सुंदर लेणी आणि भिक्षू जे इथे साधना करायचे, ही साधना स्थान तुम्ही एकदा नक्कीच आमच्यासारखी अनुभवावी. कारण पहिल्यांदा जेव्हा आपण एकदा अनुभवतो किंवा बघायला येतो तेव्हा आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी आवडतात आणि आपण एकदम असं तृप्त फील करतो. बिकॉज अशा ठिकाणी आपण खूप कमी जातो, क्वचितच. म्हणून एकदा तरी तुम्ही या. आजी, तुम्ही कुठून आलात? आम्ही आलो हां, नागपूरवरून आलात. आम्ही डोंबिवलीचे. आम्ही असाच व्हिडिओ करतोय आजीसोबत. तुम्ही मुलगी आहात? मी इंदोरवरून आहे. हां, मी पण मुलगी इंदोरवरून. हाय. आम्ही नागपूर. मी नागपूरचे सगळे 2-4 जण बघायला मिळाले. असा व्हिडिओ वगैरे बघतो तेव्हा आपण सगळे दुसरे बाहेरच्या लोकांना पण इंटरेस्ट येतो. आम्हाला आजी भेटल्या, नागपूरच्या होत्या त्या. आता आम्ही खाली उतरतोय आणि आमच्या हॉटेलमध्ये जाणार आहे. हे वरतून का बोलवत होते? काय झालं? काय नाही, हे तिकीट आहे ना हां, 20 रुपयाचं आपल्याकडे कार्ड पेमेंट चुकून झालं होतं. सो अच्छा. म्हणजे त्यांच्याकडून चुकीन झाले होतं की 20 रुपयाचं कार्ड ओके, पेमेंट म्हणजे आपण ते 10 रुपये एक्स्ट्रा घेतलेले. आम्ही जे वरतीच एंट्री करताना आम्ही 25 रुपये पे केलेले, म्हणजे पर पर्सन 25 रुपये. आणि जर आपण हे कार्ड पेमेंट झालं तर 20 रुपीज आहे. आणि इथे आमचं इश्यू 20 रुपीज झालं आणि त्यांनी फक्त ते 10 रुपये रिटर्न करण्यासाठी त्यांनी आमच्यासाठी वेट केलं. आम्ही जेव्हा खाली आलो तेव्हा ते रिटर्न आम्हाला आले आणि पैसे द्यायला रिटर्न आले. हा, असा अनुभव कमीच येतो. कारण आता समजा मी 50 रुपये भरले तर एखादा व्यक्ती विचार करेल की जाऊ दे 50 घेतलेत ना, आता विचार सोडून देऊया. पण या भाज्या लेणीमध्ये मी पहिल्यांदा असा अनुभव घेतला आहे आणि खूप चांगलं वाटलं. एक तर मन प्रसन्न होतं की लेण्यांमधनं पाहून आलो आहे आम्ही आणि खूप शांत वातावरण आहे. शिवाय इकडचे तिकीट काउंटरवाले जे बसले होते म्हणजे सिक्युरिटीसाठी, त्या लोकांनी देखील आम्हाला सपोर्ट केला. ते म्हणजे हे चांगलं वाटलं की 10 रुपयासाठी ते पूर्ण खाली आले आणि ते 10 रुपये आम्हाला पुन्हा रिटर्न द्यायला म्हणजे चांगला अनुभव होता. म्हणजे अशी देखील लोक अजून आहेत. म्हणजे पैशाचं 10 रुपये ते घेऊन म्हणजे ते लोक स्वतःकडे ठेवू शकले असते, पण त्यांनी तो विचार न करता बोलले बाबा हां त्यांचे पैसे आहेत, त्यांना दिले पाहिजे. त्यामुळे हा भाजी लेणीचा अनुभव एकदम अविस्मरणीय अनुभव राहील आणि थँक्यू. खूप चांगलं वाटलं मला इकडे येऊन. तुम्ही देखील या आणि अनुभव घ्या. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो नक्की तुमच्या कमेंटद्वारे कळवा. आणि जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आसुतकर मोरे नंबर 1 या चॅनलला. तोपर्यंत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.